बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन हा विषय भावुक याच्यामध्ये देशभरामध्ये साजरा होतोय। आज सुद्धा सर्व बंधू भगिनी सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि त्यांना हार अर्पण करायला असेल, त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल या ठिकाणी आणि सर्व आपल्या चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता जी आहे यांचा अफाट असा सागर लोटलेला असतो। यांनी अखंडता, एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार त्या महामानवाचा महापरिनिर्वाण मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, सातारा जावळी सगळ्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करतो। त्यांनी दिलेली अखंडतेची ज्योत, एकात्मतेची ज्योत आणि एकतेची ज्योत ही आपण कायम या देशामध्ये घेऊन ठेवूया, हीच सदिच्छा या निमित्तानं देऊ इच्छितो। आमले स्मारकाचं बाबासाहेबांचं स्मारक येतो ना आमले बंगल्याच्या स्मारकाचं जे आहे ते थोडं जे आपले आमले सरांचे चिरंजीव जे आहे त्यांच्याशी आमची चर्चा कलेक्टरांची चालू आहे। थोडं त्यांनी काही कोर्ट केसेस झाल्यात आणि त्यांना पण तो जो बंगला आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य द्यायची त्यांची तयारी आहे, तर त्यांचं नीट त्यांना त्यांचं जे काही शासनाकडनं मोबदला जो आहे तो नीटनेटका मिळावा अशी आमदारांची एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्यांची अपेक्षा काही नाही। शेवटी आपली सगळ्यांची आंबेडकरी जनता असेल किंवा आपण सगळे आहोत, आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक तिथे जाऊन आपण हे ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले, तिथं उठले असतील, बसले असतील, तिथं जाऊन एक आशीर्वाद मिळावा हे स्मारक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतोय। आमनेंशी पण आमची चर्चा चालू आहे, त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊ सरकारशी पण आपण त्याप्रमाणे प्रस्ताव वगैरे केले। कलेक्टरांना पण मी मागं पण सूचना केल्या की या संदर्भात एकदा तुम्ही तुमच्या स्तरावर एकदा बैठक घ्या, मग आपण शासन स्तरावर जी काय वाढीव रक्कम आमनेंना द्यायची आहे ती आपण खासबाब म्हणून म्हणा किंवा काही करून आपण ती देऊ, या अर्थाने ते स्मारक जे आहे ते आपल्याला पूर्ण करता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।